नमस्कार, भटकंती 89 मध्ये मी दीपक वाकसरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी आता आपण जे भटकंती करतोय, भटकंतीसाठी जे आलेलो आहे ते पुण्यामधील सोलापूर रोडला जात असताना आपल्याला एक डोम लागतो। डोम म्हणजे हा नक्की काय प्रकार आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला धार्मिक, अधार्मिक, ज्ञान, अज्ञान अशा असलेल्या सर्व गोष्टी बघायला मिळणार आहेत। शास्त्रज्ञ असतील, श्रीमद भगवद्गीता असेल, 5 पांडव जे होते ते जे स्वर्गात देहासकट गेले होते की कसे गेले होते, त्यातले किती जण गेले होते, या सगळ्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। सर्व धर्म समभाव अशा अनुषंगाने बांधण्यात आलेला हा डोम, हा काय नक्की प्रकार आहे, हा परिसर काय, कुठे, त्याची एकंदरीत माहिती या व्लॉगमध्ये आपण जाणून घेणार। शेवटपर्यंत व्लॉग बघा आणि या डोमची माहिती जाणून घ्या। चला, सो इथे येऊन अशी पार्किंग तुम्हाला करावी लागेल। पार्किंगसाठी काही पे करायचं नाही आणि इकडे हा एंट्री काउंटर आहे, जिथे तुम्हाला 100 रुपये पर पर्सन द्यायचे आणि मग पुढे जायचं। ही पार्किंगची अशी जागा बघून घ्या, पण याला काही पैसे तुम्हाला पे करायचे नाही। सो हा बघा, हा मेन एंट्री पॉईंट आहे ॲक्च्युली, आणि इथून आपण पूर्ण डोम तुम्हाला मी दाखवतो। तर बघा, ही घंटा आणि समोर हा डोम, आणि त्या कळसाच्या खाली सरस्वती मातेचं मंदिर आहे। तुम्ही इथून जर नीट बघितलं, त्या पद्धतीने याची रचना तयार करण्यात आलेली, मस्त। हा आजूबाजूचा परिसर, हा डोम। सांगत दिवे आहे काय सर? युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव। बघून घेऊ चला पहिले आपण 5 पांडव। युधिष्ठिर, त्याच्यानंतर भीम, अर्जुन, द्रौपदी, नकुल आणि सहदेव। सो हे 5 पांडव। मग श्रीमद भगवद्गीता ज्ञान भवन त्याच्या पाठीमागे, आणि अलीकडे हे लावलेले भव्य दिव्य असे पुतळे 5 पांडवांचे। चला, आपल्याला काय काय बघायचंय? डोम बघायचा आहे, म्हणजे हा डोम, लायब्ररी बघायची आहे, मंदिर बघायचं आहे, आणि अजून काय सांगितलं? अजून एक स्पॉट आहे तो। सो हे बघा, हे ताजमहलला कशी एंट्री करतो तशी एंट्री देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे। सो त्याचा जसा एंट्री पॉईंट आहे तसा हा एंट्री पॉईंट। आणि इथे थोडीशी माहिती मिळाली। विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ दादाराव कराड यांचा हा पुतळा, भव्य दिव्य मूर्ती। आणि हे बघा, हा आहे डोमचा बाह्य भाग, आउटसाइड परिसर। मोठे आधारस्तंभ साईडला, मध्ये जायचं आहे आपल्याला। मेडिटेशन हॉल आहे आणि आवाज घुमतो तिथे। तो चला जाऊया आपण मध्ये। जसं नाशिकमध्ये जर तुम्ही गेला असाल पाथर्डी फाटा आणि पांडवलेनी, तो तिथे देखील एक असा गोल घुमटाकार आकाराचा डोम आहे। तो त्याच प्रकारे इथे हा पुण्यातील डोम आपण बघतोय। चला, प्रत्येक स्टेपवर या ठिकाणी एक स्लोगन लिहिलेलं आहे, व्हॉट एव्हर इज क्रिएटेड इज डिस्ट्रॉयड अँड व्हॉट एव्हर इज डिस्ट्रॉयड इज रिक्रिएटेड। वा वा। सो काइंड ऑफ मोटिवेशनल सुविचार, थॉट्स त्या प्रत्येक स्टेप्सवरती लावण्यात आलेले, आणि एक एक स्टेप चढत चढत बघत बघत आपण चाललेलो आहोत डोम डोम बघण्यासाठी। या वाचत वाचत या, बघा हा टॉपचा व्ह्यू, मस्त। चला, नक्कीच प्रत्येक जण पर्यटक या ठिकाणी येत असतो, आणि एक शांततेचं ठिकाण म्हणून आणि निसर्गरम्य अशा वातावरणात ह्या ज्या गोष्टी इथे तयार करण्यात आलेल्या आहे। तिकडे श्रीमद भगवद्गीता ज्ञान भवन आहे,
जे 5 पांडव आपण बघितले. तिकडे मध्ये जाऊ आपण, पण तत्पूर्वी आपण आलोय डोम टॉप व्ह्यू. वा, आणि लायब्ररीच्या दिशेने आपण जाणार. इकडं लायब्ररी. तत्पूर्वी एक छोटे छोटे केंद्र आहे, ध्यान केंद्र. जर कोणाला ध्यान करायचं असेल, वा, एक नंबर. किती शांतता आहे बघितली का. आणि इथे देखील संतांचे फोटो या ठिकाणी लावलेले आहेत. तुकाराम महाराज असतील, विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ डी कराड, अल्बर्ट आईन्स्टाईन. हे बघा, आईन्स्टाईन देखील आहे. म्हणजे सगळ्यांचीच, सगळे जे जे महापुरुष होऊन गेलेत. ज्ञानेश्वर माऊली आहे, विवेकानंद आहे. सो न्यूटनचा शोध, न्यूटन, आर्यभट्टा. सो सगळे संत महापुरुष या ठिकाणी आहेत. आणि हे आहे ध्यान केंद्र. मस्त हा सेटअप. समोर TV आणि हे बघा, मस्त. सो हे जे आपण आहोत, हे ध्यान केंद्र आहे. सो एकदम छान असं मेंटेन केलेलं आहे. आणि सगळ्या सायंटिस्ट लोकांची. वा वा वा. अजून एक छोटासा त्याचा पुढचा एरिया आहे बघा. हे आपण बॅकग्राऊंडला बघू शकता. दूरपर्यंत पसरलेला हा हॉल. इथे देखील आवाज घुमतोय अक्षरशः. सो थोडंसं पुढे जाऊ आपण, काय नक्की बघू. जर तुम्हाला काही ध्यानधारणा करायची असेल, ध्यानधारणा करायची असेल तर नक्कीच एकदम शांतता, म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला आपण म्हणतो, तो या ठिकाणी मेंटेन केलेला आहे. छान. चला पुढून एक्झिट घेऊ आपण. काय पुढे बघू. देव मॅडम थकल्या का. चला मग पुढून एक्झिट घेऊ. सो आत्ता आपण कुठे आहोत. एक छोटीशी जागा तुम्हाला दाखवतो. हे बघा, ध्यानधारणा. सो इथे ध्यानधारणा जर तुम्हाला करायची असेल तर नक्कीच इथे येऊन करू शकता. जिथे काही म्हणजे कोणाचं डिस्टर्ब नाही. हे बघा, वरती पण हाईट कमी आहे, कोणीच आजूबाजूला नाही आहे. चारही बाजूला भिंती. ध्यानधारणा करण्यासाठी अतिशय उत्तम असं ठिकाण, ज्याच्याने तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर इन्क्रीज होऊ शकते. सो त्या अनुषंगाने छोटे छोटे स्पॉट या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. बघूयात अजून काय काय स्पॉट आपल्याला बघायला मिळत आहे. सो आपण आता आलेलो आहोत लायब्ररीमध्ये. शांतता लायब्ररीमध्ये. हे गाईड आहेत, ते थोडीशी इन्फॉर्मेशन देतील आपल्याला. चला, थोडीशी माहिती. परंतु लायब्ररीत आलात म्हणजे तुम्हाला चप्पल वगैरे काढावं लागतं. नाही, बोला काय. त्यांनी बांधलेलं आहे की जे ह्या डोमच्या माध्यमातून जगाला विश्वशांतीचा संदेश देण्याकरता म्हणून हा उभारलेला डोम आहे. ह्या डोम आहे तो साधारणतः 4 एकरमध्ये बांधलेला आहे. आणि ह्या डोमची उंची आहे ती 263 फूट आहे जमिनीपासून. आणि डायमीटर जो आहे 160 फुटाचा आहे. ह्या डोमच्या वरती बघितलं तर जो 24 पिलरवरती उभा आहे. त्या 24 पिलरच्या आतमध्ये जेवढे उजवळे ठेवलेले आहेत ते सर्व संतांचे आहेत. आणि बाहेरून ठेवलेले आहेत ते बाहेर सगळे शास्त्रज्ञ आहेत की ह्याकरता की ज्ञान आणि अज्ञान, हे ज्ञान आणि विज्ञान याच्या माध्यमातून जगाला विश्वशांतीचा संदेश देण्याकरता म्हणून हे उभं केलेलं आहे. त्याच्यानंतर वरती एक बेल लावलेली, त्या बेलच्या मध्ये ओम लिहिलेलं आहे. आणि त्याच्या शेजारी सर्व धर्मांची चित्र आहे. तर ते एवढ्या करता की सर्व धर्म समोर आहे. त्याच्यानंतर तुम्ही डोममध्ये आला. बेल नाही, बेल जे आहे ते अशी नाही, ती बेल जी अशी तुम्ही वाजवली तर ते जे त्याला व्हायब्रेशन निर्माण होतात, वेव्ह तयार होतात, ते तेवढ्या स्पीडने ते वरती जातात आणि तेवढ्या स्पीडने ते परत खाली येतात. म्हणून ती बेल 2 वेळा वाजते ते व्हायब्रेशनच्या कंपनामुळे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे आतमध्ये येणार आहात म्हणजे लायब्ररीमध्ये पोहोचला. नंतर ही जी लायब्ररी आहे ती 108 पोलवरती उभी आहे. 108 पोल म्हणजे पिलर म्हणतात की जे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये
108ची जपमाळा असते, त्या माळेमध्ये 108 पोळ हे असतात मणी मणी. असतात. अच्छा. त्या मण्याच्या हेतूने म्हणजे धार्मिक हां म्हणजे त्याला काही एक धार्मिक कारण आहे हा त्या धार्मिक कारण बरोबर. म्हणजे 108 हां. वरती ठेवलेली. 108 पोल आणि एक गुरुमणी असतो हां. ते वरचं. हो. त्याच्यात जर आतमध्ये तुम्ही आला तर ह्या पोलवरती असे एक धर्मांचे नावं लिहिल्यात, त्यांचे चिन्ह दाखवले आणि ज्या ज्या धर्माचे चिन्ह आहेत त्या खाली तेवढे पुस्तकं आहेत त्यांच्या. धार्मिक लायब्ररी आहे, धर्माची सर्व पुस्तकं आहेत. तर पुढे गेला की जर तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती दिसली, ती मूर्ती जिथे उभी आहे तर त्याचा सेंटर आणि वरती कळस हा एका लाईनमध्ये उभी आहे. ओके. कळसाच्या बरोबर सेंटरला उभी आहे. त्याच्यानंतर तुम्ही कळसाच्या वरती जर बघितलं तर त्याच्या खाली थोडीशी जागा आहे, तिथं सरस्वती मातेचं मंदिर दाखवलेलं आहे. ते मंदिर तुम्हाला हे फाउंटन बेल आहे, हो, तिथं. फाउंटनच्या पुढे एक बेल लावलेली हो, हो, मोठी विश्व शांती. हां. त्या बेलपासून ते अख्खा तुम्हाला डोम दिसणार आहे आणि त्या डोमच्या वरती जी मूर्ती आहे सरस्वती ती पण दिसू शकते. त्यानंतर आतमध्ये इथे तुम्ही पुढे गेला की जशी ही चिन्ह दाखवलेली आहे धर्मांची, तशी आतमध्ये पण चिन्ह आहेत आणि धर्मांचे प्रार्थना पण कशी म्हटलेली ती प्रार्थना पण दाखवलेली आहे. तर ज्या ज्या चिन्ह आहे त्याच्या शेजारी जे दाखवले तुम्हाला ते चित्र दाखवलेले आहेत. तर चित्र म्हणजे त्या त्या धर्मांची म्हणजे मंदिर किंवा मशीद, गुरुद्वारा वगैरे अशी दाखवलेली. तर सर्वसाधारणतः हे ओम लिहिलं आहे. तर ओम जे तुम्हाला इकडं पिवळं जे दिसतंय ते रामेश्वर मंदिर आहे. हो, उजव्या हो, हाताला. ते सो- हो. हे समोर बघितलं तर रामेश्वर मंदिर आहे. त्याच्यावरती जे आहे ते केदारनाथ आहे. त्याच्या ह्या बाजूला आहे ते बद्रीनाथ 12 आहे. ज्योतिर्लिंगाचं असं. 12 ज्योतिर्लिंग नाही, ही वर्षे जी आहे वर्षे 2 म्हणजे बद्रीनाथ केदारनाथ ही उत्तराखंडमधले 4 धामचे ती 2 धाम आहे. ते 4 धाम म्हणजे त्यांच्यामध्ये असे म्हणतात. सो अशी आपण माहिती बघितली. आता पेपर वगैरे वाचण्यासाठी आणि लायब्ररीचा सेटअप, PC वगैरे लावलेले आहेत. पुस्तक घ्या, वाचा, पुढे या. पुढची थोडीशी माहिती आपण बघू काय हे सेंटरला नक्की शांतता आहे. धार्मिक पुस्तक आहे सगळे या ठिकाणी. हे बघा, ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. एक नंबर, एकदम शांतता आहे. सगळे धार्मिक गोष्टी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे. जशी त्यांनी गुरुजींनी आपल्याला माहिती दिली तशी. सरस्वती माता आहे, बद्रीनाथ, केदारनाथ सगळे मंदिरं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. छोटं म्हणजे बघा, बँकॉकमधलं, थायलंडमधलं हे टेम्पल. बाहेरच्या देशातले टेम्पल लावलेले आहेत काही काही. मस्त. बघा, आता आपण लायब्ररीमध्ये आहोत आणि प्रॉपर असा सेटअप आहे. चेअर्स वगैरे आहेत, PC आहे साईडला आणि पुस्तकं देखील आहे. सर्व काही धार्मिक या ठिकाणी पुस्तकं आहेत. सो तुम्ही या ठिकाणून ते घेऊ शकता. तिथे लावलेले आहेत सगळे. हे बघा, बॅकग्राऊंडला पण तुम्हाला दिसतं आहे. सो जे काय असतील, समजा एखादं आपण एक एक्झाम्पलच बघू शकतो. हे बघा, धम्मदर्पण, लेख संग्रह हिंदी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी पुस्तकं या ठिकाणी ठेवण्यात आलेले. सो तुम्ही ते घेऊ शकता आणि जोपर्यंत इथे आहात तोपर्यंत वाचू शकता. चला, हे बघा, हे मिळालेल्या माहितीनुसार सगळ्यात पहिले युधिष्ठिर आणि युधिष्ठिरासोबत असलेला हा कुत्रा, तो ठरलं असं होतं की 5ही पांडव आणि द्रौपदी हे सगळे सहदेह म्हणजे देहासकट या ठिकाणी स्वर्गात जाणार होते. परंतु
फक्त युधिष्ठिर आणि हा जो पुत्र आहे हे दोघंच शरीरासकट या ठिकाणी वरती स्वर्गामध्ये गेलेले होते. सो हे बाकीचे 4 पांडव आणि द्रौपदी हे काही गेलेले नव्हते. सो झालं असं होतं की ह्या बाकीच्या 4 पांडवांना आणि द्रौपदीला थोडाशा गोष्टींचा काही गर्व होता. सो त्याच्यामुळे फक्त युधिष्ठिर आणि कुत्रा या ठिकाणी सहदेव वरती गेलेले होते. सो भीमाला या ठिकाणी शक्तीचा गर्व आलेला होता. अर्जुनाला असं वाटत होतं माझ्यापेक्षा श्रेष्ठ असा बाण मारणारा दुसरा कोणता योद्धा नाही. त्याच्यानंतर द्रौपदीला फक्त आणि फक्त जास्त करून अर्जुनावरती जास्त प्रेम होतं असं मध्ये माहिती जी मिळाली त्याच्यानुसार आहे. आणि त्याच्यानंतर नकुल आणि सहदेव हे दिसण्यासाठी म्हणजे एकदम छान असे दिसत होते. सो त्यांना त्या गोष्टीचा थोडासा गर्व होता. म्हणून हे जे 4 आहेत पहिले 2 नंबरपासून ते 5 नंबरपर्यंत, सो यांना या ठिकाणी गर्व असल्यामुळे हे देहासकट वरती काही गेलेले नव्हते. आणि वरती गेल्यानंतर युधिष्ठिराने विचारलं की आम्ही तर 5ही जण सहदेव या ठिकाणी येणार होतो. सो मीच एकटा कसं काय आलो आणि कुत्रा कसं काय आला. सो त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की यांना बाकीच्यांना गोष्टींचा गर्व होता म्हणून तुम्ही एकटेच वरती आलात देहासकट आणि ह्या बाकीच्यांना तुमच्या आधी आणण्यात आलं परंतु ते देहासकट नाही आले. परंतु त्यांच्यासाठी हा यमराज म्हणून हा कुत्रा आलेला होता आणि तो त्यांना वरती घेऊन गेला. अशी ही छोटीशी आख्यायिका आता मला मध्ये समजली म्हणून म्हटलं तुमच्यासोबत देखील ही शेअर करावी. आणि हे का इथे लावण्यात आलेले, सो हे चाललेले आहे स्वर्गाच्या दिशेने असं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि त्याच्याच बाजूला आता आपण चाललेलो आहोत श्रीमद भगवद्गीता ज्ञान भवन या ठिकाणी. सो जिथे अर्जुनाला श्रीकृष्णाने संपूर्ण जी गीता सांगितलेली आहे सो ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, दाखवण्यात आलेली त्याची माहिती ती आपण बघूया. चलो आता आपण आलेलो आहोत धर्मग्रंथ हे खरे जीवन ग्रंथ. सो शाळेत असे आपल्याला सुविचार बघायला मिळायचे. सो इथे आल्यानंतर तुम्हाला सगळ्या धर्माची गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतील. हिंदू असतील, इस्लाम असेल, बुद्धिझम असेल, ख्रिश्चन असेल, हे सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. सिख असेल, रिलिजियस स्क्रिप्चर्स आर ट्रू लाईफ गायडिंग स्क्रिप्चर्स. कर्मण्ये वेदा काय कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतुर्भुमा ते सत्कर्म अशाचे बोर्ड लावलेले आहेत. चला येस 3 जण. सो जे तिकीट तुम्ही आणलं आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. चला आता आपण आलेलो आहे 1 नंबर स्वच्छता आहे एकदम छान. मी म्हटलं जसं सगळ्या धर्माची फोटो सगळ्या धर्माचं या ठिकाणी फोटो वगैरे लावण्यात आले. सो हे बघा भगवद्गीता धर्मग्रंथ. सो इथे आपण बघू शकतो श्रीकृष्ण आणि अर्जुन त्याच्या पाठीमागे असलेला रथ. सो श्रीकृष्ण अर्जुनाला गीता या ठिकाणी सांगतानाचा हा देखावा हे दृश्य लावण्यात आलेलं आहे. आणि हा पाठीमागे असलेला रथ एकदम छान. सो नक्कीच इथे आल्यानंतर तुम्हाला भरपूर अशा गोष्टींची माहिती मिळणार यात काही शंका नाही. सो ज्ञान आणि अज्ञान जे आपण म्हणतो त्यांचं जे इक्वेशन कॉम्बिनेशन तयार करण्याचा हा छोटासा प्रयत्न या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. सो अजून एक छोटीशी माहिती ती म्हणजे अशी बघा हे महाभारत लिहिताना वेदव्यास मुनी आणि लिहिण्यासाठी गणपती बाप्पा यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही माझी मदत करा, मी तुम्हाला महाभारत संपूर्ण सांगतो. आणि त्या अनुषंगाने गणपती बाप्पा या ठिकाणी महाभारत लिहिताना सो असा हा प्रसंग देखील इथे लावण्यात आलेला. अशी बरीचशी माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल.